तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले दुपारचे 11:30 म्हणजे सकाळचे 11:30. आणि मी आत्ता उठलो आहे, फ्रेश झालो आणि म्हणलं आज कटिंग करायला जाऊ नाही का. तर बघू शकताय ही दोघं येऊन तिथं बसल्यात. हा त्या दोघांनाच घेऊन जायचं कटिंगला. येत आहे ना ए आत्या? जाऊ द्या गाईस, त्यांच्या तोंडात काय आईस्क्रीम आहे काय चॉकलेट आहे काहीतरी. तर आज चाललं कटिंगला. 3 वेळा जाऊन आलो लागल्यापासनं. तर ते बोलले की नको करू उगाच काहीतरी प्रॉब्लेम, कारण इथं डोक्यापाशीच लागलं आहे थोडं. त्यामुळं आज चाललो आहे. आता परवा पेपर पण आहे. तर चला या दोघांना घेऊन जातो मस्त. तुम्ही बघा आजचा आपला फुल डे कसा होतो तो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला गाईस, तर आता आम्ही चाललो आहे कटिंगला. तर गाईज आलो आहे आम्ही बिग बॉसला आपल्या काकेबाईपाशी. आज मंगळवार आहे त्यामुळं जास्त गरजेचं नसतं नाही. हा दाखवतो. काकेबाई कामच आहे आपलं जरा. आणि यो बघा यो डॉन गाइस, अपने भाई को गर्लफ्रेंड दो. चाहिए ना तेरे को? तू देगा मेरे को? मैं किधर से दूंगा? अपनी पब्लिक देगी तेरे को. पब्लिक कौन सी? इसके पास से गर्लफ्रेंड मिली. तर गाईज आता काकेबाई पाशी एक कस्टमर होता. 10-15 मिनटं टाईम होता. मग काय तेवढं त्या दोघांना म्हणलं चला चहा पिऊन येऊ. तर आलोय चहा प्यायला मस्तपैकी, कारण मी पण घरी चहा पिला नव्हता. त्यामुळे म्हटलं चला आता चहा पिऊ. आता चहा पितो आणि मस्त कटिंग विटिंग करतो. समजावा. गाईज याच्या घरी 19चा डब्बा TV आणि इथे दुकानात येऊन बघा दुसरा टीव्हीचा आलो वापरतो. याला यूट्यूब कुठे माहित नाही. बॉक्स त्यांच्याकडे बॉक्स टीव्ही आहे काय? अयो वीर्या व्लॉग बघितला ना वीर्याने. बघ आता वीर्या कसं बोलतंय. गावभर सांगते की तुझ्या घरी बॉक्स टीव्ही डब्बा डब्बा हे डब्बा वीर्या का टीव्ही डब्बा. काय गाण्याचं नाव काय? अरे लाव की चांगलं कुठलं तर. काके भाई कितना टाइम लगेगा? 5 मिनट. ये दोनों देखना कुछ नहीं कर रही, सिर्फ आराम कर रही. क्या रे स्माइल करते हो क्या? तेरी कटिंग करता है? नहीं रे, अपना काके भाई करेगा मेरा. तू हर टाइम वीडियो क्यों बनाता है रे? सब्सक्राइब करने को बोलना. क्या करना? डालेगा हाँ यूट्यूब पे. यूट्यूब पे डालना, फेसबुक पे डालना. फेसबुक पे नहीं डालता मैं, यूट्यूब पे से. चैनल का है ना तेरे को जैसा ना डन. सब्सक्राइब करने को. सब्सक्राइब ये जोर से बोल नहीं दे. जोर से बोल दिया. कुठलं गाणं लावले? ओके अयो समजावा अयो गाण्याच्या गाण्याला भंगार. मिशी मिशी करून टाकत नाही तर मिशी बघ. फोटो काढ आपले तिथे इकडे बघ. आता तुला नाही चांगलं वाटत मित्रांनो. कण्याच्या डोक्यात डॅन्ड्रफ बघा किती. अयो क्वॅक. क्या है आपके डैंड्रफ का राज? कुएं का पानी. शॅम्पू देऊ का तुला ओरिजिनल वाला? बघा डॅन्ड्रफ बघा काय काढतो रे तो मास्टर आहे डॅन्ड्रफ काढण्यात. इसका निकाल ना. ए तेरे को मैं बोला क्या रिस्पा क्या है रिस्पा. रिस्पा. ए इसका निकाल इसका निकाल. इसका नहीं होगा. गण्याले भाऊ मेरा नहीं ना भाई. नहीं
तर गायज कसं वाटतंय आपला लुक कमेंटमध्ये सांगा. आणि रोहित भाऊ पण आलेला आहे. कुठे आहे तुझ्याकडे? माझी कटिंग कशी वाटते काही कमेंटमध्ये नाही. Direct वेगळं दाखवा, सांगा. कसं आहे माहिती आहे का, गणेश भाऊला काही गरज नाही कोणाला विचारायची. एका व्यक्तीला आवडली म्हणजे बाद झालं. आपलं कसं आहे म्हणजे आता ह्या जरा लागल्यामुळं छोटी केली थोडी, चांगली दिसते तरी पण काही विषय नाही. पुढच्या वेळेस अजून सांगतो दाढी चेंज केली जरा. तर चला आता घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करतो. तुम्ही बघत राहा. चालू सगळे चहा प्यायला. सुमित भाऊचा घरचा आहे. काय तुझा जेवाळा नाही तर मग अरे आयफोन वानीच व्हिडिओ येतो एकदम क्लिअर क्वालिटी. मी गोरा आलो तर विषय नाही. ए लय गोवारा एकदम आयफोन वाणी. काढ ना घ्या ना पुढे लवकर. दुरंगपूरलाच गेले ए नाही दुरंगपूर जायचं बाबा. गपरे तू क्लासला सोडायचं जाता आता. क्लासला चाललाय भाऊ क्लासला. कसं आहे आता येता येता क्लासला सोडून यायचं भाऊला आहे का नाही. क्लासला भाऊकडे चालला कसा आहे चार क्वालिटी बघ की कसली भारी याची कॅमेरा. मला वाटतं घेऊन टाका ब्लॉगिंगला. रोहित भाऊ झोपीत नव्हतं आलाय. ए इकडं हा ए पप्पू भाई इकडं आता काय बोलायचं. पाणीपुरी करणच्या पप्पाने आता जस्ट काय भाऊसाठी पाणीपुरी नुसत्या पोऱ्या आणल्या. कांदा वर्कलोड जास्त इलेक्शनचा काळ आहे. सिनेमॅटिकचा बादशा करंडी सिनेमॅटिक करंडी एडिटिंगला गाणं कुठलं टाकतो. फोन करा फोन करून सबस्क्राईब करा. क्वालिटी आणि क्वांटिटीचा बादशा. सिनेमॅटिकला गाणं कुठलं टाकतो यो. एडिटिंगला गाणं कुठलं टाकतो. एकदम खानदानी गाणं आहे. लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो, फोन करो. सीधा चलो उधर मत देखो उधर देखो. काय तुमचं काय म्हणणं आहे. साहेब मित्र आणि शान आन बान शान दाढी बघा चार त्याच्या जेवढे केस आहेत त्याच्या चप्पल क्वालिटी चप्पल पांढरी चप्पल कधी ओरिजिनल झुडिओ नाद करायचं नाही. ओरिजिनल झुडिओ क्वालिटी क्वांटिटी सौरभ भाई नाद करायचं नाही. हे आपले तिकडले कार्यकर्ते वार्डात कायम असतात. काय ते पडेल तिकडे वार्ड क्रमांक 9चे मानकरी क्वालिटी ते पण त्या तिकडले जे मस्त एकदम इकडले कुठले संस्थापक क्वालिटी कुठे गठोड केवढे गंभीर विषय चाललाय. इकडे लक्ष्मण शेठ जोगदंड उगवतं युवा नेतृत्व. 4 पोरांना 4 ज्ञानाची गोष्टी सांगतोय. 3 हा नाही ते इकडे काय की बसलं डोळ्याने. विकास शेठ हे दूध उत्पादन सोनाई दुधाचे जे मालक आहेत आपले काय ते प्रवीण भाई सोनाई दूध संकलनाचे मोठे ओनर इंदापूरचे आपले प्रवीण भाई माने. त्यांच्यानंतर
हरकुळ व्यवस्थित दूध संकलनाचा फक्त विकास शेट मांडवे. विकास शेट मांडवे एक नंबर माणूस. आणि हा पोरग इतकं त्याला मी मानतो. कुणाला? एवढ्या लांबनं येतं हे पोरग. हे त्याचं नाव पांडा. पांडा इतका म्हणजे भारी मुलगा आहे. हँडिकॅप असून अपंग असून सुद्धा इतक्या लांब तो येतो. अपंग असून सुद्धा इतक्या लांब तो कष्टाने येतो. त्याच्या अपंगत्वाला मानलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने सिद्धेश भाईला लाईक करा, फॉलो शेअर करा, सबस्क्राईब फोन करून करा. इकडून आले, इकडून एकदम म्हणजे आमच्या वस्तीतला कमी असलेला माणूस आला. कमीत कमी ते एक 22-23 फुटाच्या आसपास आहेत. त्यांना घरात जाताना पण गाईज उंबऱ्याचा वाकून जावं लागतं. असा भाष्य लागतं. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर गाईस थंडी पाण्याचं निवांत घरी बसलो होतो. तेवढ्यात आपला ऋषी भाऊ म्हणला की आता चला दालच्या खायला. मग काय लगेच आलोय बघा गणेश भाऊ. अरे काय आम्ही दालच्या खायला आलो. सांग ना बाबा. 2 मिनी दालच्या द्या ना. मिनी थाळी 2 मिनी थाळी. ऋषी भाऊला चिकन खायचंय घरी जाऊन म्हणून. मला खायचं होतं चिकन. त्याला खायचं ते काय कसलं काय ते आणलं बाबा इथं. दालच्या दालच्या घरात चांगली वड्याची बेसन वड्या केल्या होत्या. मूर्ख माणूस खाल्ला. आवडत नाही रे आपल्याला. हे आवडतं का? हा मग डबल मिनिंग नको बोला जाऊ. अरे हे रे चालू कर. हॅलो कुठे रे? कुठे? भाऊला लोड आलाय चिकन खायचं. चिकन. फायनली मी आलोय दालच्या खाऊन आणि घरी आल्यानंतर बसलोय थोडं शेकोटी करत. बघू शकताय तुम्ही. तर आपला बारका असा आहे डॉन. आणि इकडे सगळे खेळत आहेत पबजी. बघा बघा कसं आहे. ॲनिमी डाऊन. तर चला गाईज मी सुद्धा आपला आजचा हा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर बाय, गुड नाईट.